नमस्ते, मी प्रोफेसर दाडगे. आज आपण या ठिकाणी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स प्रथम वर्ष सिव्हिल आणि मेकॅनिकल MSPT महाराष्ट्र शासनाचा हा प्रथम वर्ष या वर्गाचा विषय आहे. या ठिकाणी आपण मेकॅनिक्समध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेसमध्ये ग्राफिकल मेथडने फोर्सेसचं रिझोल्युशन किंवा फोर्सेसचा रिझल्टंट कसा काढायचा हे बघणार आहोत. अनालिटिकल मेथडमध्ये आपण रिझल्टंट R काढताना समेशन F ऑफ X, समेशन F ऑफ Y हे दोन्ही अंडररूटमध्ये घेऊन त्याचा वर्ग करतो आणि R काढतो. म्हणजेच R बरोबर अंडररूटमध्ये समेशन F ऑफ X चा वर्ग प्लस समेशन F ऑफ Y चा वर्ग करून आपण R काढतो. त्यानंतर आपण थिटा काढताना अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ हॉरिझॉन्टल काढताना थिटा इक्वल टू टॅन इनवर्स समेशन F ऑफ Y डिवायडेड बाय F ऑफ X काढून थिटा काढतो. म्हणजे रिझल्टंटची व्हॅल्यू आणि तो किती अँगलने हॉरिझॉन्टलशी आहे हे आपण काढत असतो. आता या ठिकाणी आपण ग्राफिकल मेथडनं पण प्रॉब्लेमचं सोल्युशन करू शकतो. एक छोटंसं प्रॉब्लेम किंवा एक छोटंसं उदाहरण घेऊन मी तुम्हाला हा प्रॉब्लेम समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा दोन फोर्सेस आहेत. टू फोर्सेस 100 न्यूटन and 180 न्यूटन having included angle of 135 degree are acting on a particle. Find graphically the resultant of in magnitude and direction. म्हणजेच दोन फोर्सेस दिलेले आहेत. एकाची व्हॅल्यू आहे 180 न्यूटन, दुसरा आहे 100 न्यूटन. हे दोन फोर्सेस एकमेकाला 135 डिग्रीच्या अँगलमध्ये आहेत. आता पहिल्यांदा आपण ह्याची फिगर काढू आणि त्याचा रिझल्टंट आणि त्यानं हॉरिझॉन्टलशी किती अँगल केला आहे हे आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा दिलेल्या डायमेन्शननुसार मी काय करतो, समजा फोर्सेस पहिल्यांदा फिगर काढतो. तुम्हाला आता हे फिगर जे आहे ग्राफ पेपरवर पहिल्यांदा काढावी लागते. समजा हा पहिला फोर्स आहे, इथं काढतो म्हणजे उत्तरेकडे पहिला फोर्स आहे आपला ग्राफवर काढलेला हा फोर्स आणि त्याला दुसरा जो फोर्स आहे तो 135 अँगलमध्ये आहे. आता पहिल्यांदा आपल्याला हा पहिला फोर्स आणि हा दुसरा फोर्स इथं मी या ठिकाणी काढतो. हा पहिला फोर्स त्याची व्हॅल्यू आहे हे P1 P2 न घेता डायरेक्टली मी इथं व्हॅल्यू घेतो. हा आहे 100 न्यूटन. समजा ह्याला P1 जरी म्हटलं तरी काही फरक पडत नाही. आणि हा अँगल आहे 135 डिग्रीचा. समजा हा X ॲक्सिस असेल तर या ठिकाणी आम्हाला डॉटेडमध्ये इथं Y ॲक्सिस देखील दाखवता येत आहे. पण पुस्तकात परीक्षेत जर दोन फोर्सेस असे जर दिले तर जशीच्या तशी तुम्हाला काढावे लागतात. आता हा अँगल आहे 135 डिग्री. फर्स्ट फोर्स 100 न्यूटन आणि सेकंड फोर्स आहे 180 न्यूटन जो की वरच्या डायरेक्शनमध्ये जात आहे. 180 न्यूटन. या ठिकाणी तुम्हाला हे दिसत असेल. दिसत जरी नसेल तरी थोडासा मी कॅमेरा थोडा चेंज वरी घेतो. वरी घेऊन आपण नंतर पुन्हा खाली घेऊया. आता या ठिकाणी हे दोन फोर्स, एक पहिला फोर्स आहे 100 न्यूटन जो की O पॉईंटकडून राईटकडे जात आहे, X ॲक्सिसवर आहे समजा. आणि दुसरा हा जो डॉटेड ॲक्सिस आहे हा Y आहे. हे जर नाही दिलं परीक्षेत फक्त फोर्स आणि हा फोर्स जरी दिला तरी आम्हाला थोडीशी आखणी करावी लागते. नाही केलं तरी काही फरक पडत नाही, पण आखणी केला तर सोपं जाईल. समजा हे X ॲक्सिस हे Y आहे. आता हे 90चा अँगल आहे, ह्याच्या पुढे 130 म्हणजे किती होईल 40 डिग्रीचा अँगल इकडं पुढे आहे. हा दुसरा फोर्स आहे 180 जो की आउटवर्ड चाललेला आहे. दोन फोर्सेस दिलेले आहेत. आता इथं तिसरा फोर्स नाही. या दोन्हीचा रिझल्टंट कुठं ना कुठे या दोन्हीच्या मध्ये येणार आहे. तो कसा येतो तो बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा ग्राफ पेपर घ्यायचा. ग्राफ पेपरवर पहिल्यांदा ही फिगर काढायची. ग्राफ पेपरवर तुम्हाला ते डार्क लाईन व्हर्टिकल दिलेले असतात आणि हॉरिझॉन्टल पण दिलेले असतात. 10 mm फरकात मधल्या एक दोन लाईन मधलं अंतर 1 mm असते. म्हणजे दोन डार्क लाईन मधलं 10 mm मधल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 mm असतात 1 mm चे.
त्या ग्राफच्या लाईनवर तुम्ही आता ग्राफ पेपर इथे घेतलेला तिथं ठेवला आहे समजा. आता ह्याच्यावर का करायचं, पहिल्यांदा जी डार्क रेषा जिथं असेल तिथून अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, त्या रेषेला डार्क करायचं आहे. तुम्ही 10वीत हे शिकलेलं आहे ग्राफ पेपरवर हे काढायचं, ग्राफ पेपरचं थ्रू कोऑर्डिनेट सिस्टीम सॉल्व करायची मेथड शिकलेली आहे. आता हा ग्राफ पेपरवरला वाय ॲक्सिस तुम्ही ड्रॉ केला. आता एक लाईन कुठली तरी डार्क घ्या तिथली आणि घेऊन त्या रेषेवर हे लाईन डार्क करा, असं डार्क केला. सॉरी, ह्याच्यात तुम्ही हे न काढता डायरेक्टली इथं पॉईंट जरी घेतला तरी काही फरक पडणार नाही. या ठिकाणी लाईन न काढता डायरेक्टली आपण ग्राफ पेपरवर हे पहिल्यांदा आपण काढलेलं आहे. ग्राफ पेपरवर व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, हे पहिली लाईन, ह्याला अँगल 130, हे दुसरी लाईन 130 काढलेले ग्राफ पेपरवर तुम्ही काढलेले आहात. हा दिलेला प्रश्न काढलेला आहे. आता तुम्हाला इथं स्केल घ्यावी लागेल. स्केल कशी घ्यायची सांगतो. स्केल जी आहे, आम्ही जी स्केल वापरत होतो ड्रॉइंगमध्ये ती स्केल आणि ही स्केल थोडीशी वेगळी आहे. इथं फोर्सेस दिले, फोर्सेसला तुम्ही लेंथच्या रूपाने घ्यायचं आहे. तिथं कसं होतं, लांबी मोठी दिली की ड्रॉइंगमध्ये ड्रॉ करताना छोटी लांबी कन्वर्शन कशी करायची, तर त्यासाठी समजा 2 mm ला मी 1 mm घेतलं, 5 mm ला 1 घेतलं, तर एकास 5 लिहित होतो. 5 चा अर्थ काय होता, 5 mm साठी आम्ही 1 mm शीटवर घेतले. आणि हे जर उलट झालं तर 5 जर म्हटलं तर 1 mm साठी आम्ही 5 mm घेऊन मोठी ड्रॉइंग काढली असं जात होता. इथं आता तुम्हाला थोडंसं फोर्सचं लॉजिक कसं आहे बघा. फोर्सचं कन्वर्शन तुम्हाला सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये करायचं आहे. म्हणजे आता इथे हे 100चा आकडा मिनिमम आहे, हे 180 आहे. आता आम्हाला का करावं लागेल, 10 न्यूटॉनसाठी समजा 1 मिलीमीटर घेतलो आम्ही, किंवा 5 न्यूटॉनसाठी 1 मिलीमीटर घेतलो, तर असं सांगता येईल का 5 न्यूटॉन 1 मिलीमीटर म्हणजे एका सेंटीमीटरला 50 मिलीमीटर, एका सेंटीमीटरला 50 न्यूटॉन, सॉरी 50 न्यूटॉन म्हणजे 50 न्यूटॉनला 1 सेंटीमीटर. आता इथे किती होईल, हे 2 सेंटीमीटर होईल. आता एखाद्याने समजा स्केल थोडी चेंज केली, स्केल करताना 100चे आपण 4 भाग करायचे, 25 न्यूटॉनला 1 मिलीमीटर जर घेतला तर या स्केलमध्ये इथं थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. तुम्हाला कसं घ्यावं लागेल, 10च्या पटीत घ्यावं लागेल, नाहीतर 5च्या पटीत. 5च्या पटीत घेतला तर 5 × 24 आणि ह्या 5च्या पटीत घेतला तर 36. त्याच्यामुळे 5, आता स्केल का करतो मी, 1 मिलीमीटर बरोबर 5 न्यूटॉन ऑन ग्राफ. म्हणजेच 5 न्यूटॉनसाठी आम्ही 1 मिलीमीटर घेतले, किंवा असं उलट जरी लिहिलं 5 न्यूटॉन बरोबर 1 मिलीमीटर कशावर, ग्राफवर, ऑन ग्राफ पेपर, ग्राफ पेपर किंवा ग्राफ. ही स्केल हे होईल लॉजिक, वरची बरोबरच आहे. 1 mm = 5 न्यूटॉन, 5 न्यूटॉन = 1 मिलीमीटर ऑन द ग्राफ. आता इथं 5 न्यूटॉनला 1 मिलीमीटर आम्ही घेणार आहोत, किती होईल, 20 मिलीमीटर होईल, म्हणजे 2 सेंटीमीटर होईल. 20 मिलीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर. आणि इथं किती होईल, 36 होईल, 36 मिलीमीटर होईल, म्हणजे 3.6 मिलीमीटर होईल. आता आम्ही काय करणार बघा, पहिल्यांदा O पॉईंट. आता ह्या 2 फोर्सला आम्ही एक ABCDच्या रूपानं बाइंड करणार आहोत. समजा आता इथं आम्ही ह्या फोर्सच्या अलीकडे इथं A, इथं B घेतलात, हा पूर्ण रिजन Bचा असेल, आणि इथं C घेतलात, तर ABC म्हणजे इथं फोर्स नसल्यामुळे, इथं नसल्यामुळं. जर इथंच फोर्स असता तर ABCDE इथं पण असतात, पण इथं 2च फोर्स असल्यामुळं 3च पॉईंट येतील. इथं एक A, हा B आणि हा C. आता तुम्ही मला इकडून असंच का नेमिंग केली, इकडून करता येते का, करता येते. ह्याला A, ह्या पूर्ण ह्याला B, इथं B नाव दिलात, आणि ह्याला C नाव दिलात तरी चालते. आता ते नेमिंग तुम्ही कशी केला तर काही फरक पडत नाही. तुम्ही मला इथे A करतो, मी इथं B करतो आणि इथं C करतो. आता समजा हा A, इथं हा फोर्स आहे का नाही, इथं जनरल B म्हणजे ह्या दोघांसाठी हा B, आणि इथं C घेतो, इकडं फोर्स नाही, इथं फोर्स नाही. म्हणजे आता मी काय करणार, पहिल्यांदा O to A जाणारा हा पहिला फोर्स आहे, इकडून सुरुवात केलो तरी चालते, किंवा हे जरी सुरुवात केलं तरी काही फरक पडत नाही. आता मी पहिल्यांदा ABC जातो, नाहीतर
बी ए पण जाता येते, काही काही फरक पडत नाही. आम्हाला माहीत आहे की एच्या नंतर बी येते, बीच्या नंतर सी येते, सीच्या नंतर डी येते. आणि जर समजा तुम्ही उलट सीच्या अगोदर बी, बीच्या अगोदर ए असं जरी उलटं जरी केलं तरी काही फरक पडत नाही. पण पाठच करायची सोन की आम्हाला जसं नेमिंग केलं तसं नेमिंगनुसार एक एक पॉईंटनं पुढे जायचं आहे. नेमिंग अशी केली आहे मी अँटी क्लॉकवाईज. तर ए पहिल्यांदा घेतो मी, इथं एक पॉईंट घेतो. आता बघा इथं पॉईंट ह्याला थोडासा गॅप ठेवायचा आहे. इथं गॅप ठेवताना लॉजिक तुम्हाला वापरायचं आहे. आता ती कसं समजून येईल प्रॅक्टिसनं. आता पहिल्यांदा हे पॉईंट घेतला, समजा ह्याला तुम्ही नाव दिलात ए. आता हा जो फोर्स आहे राईटकडे जाणारा, ओ पासून राईटकडे जाणारा, ह्या फोर्सची व्हॅल्यू आहे 100 न्यूटन, म्हणजे ह्याचे 20 mm स्केलनुसार आम्हाला या स्केलनुसार 20 mm इथे येणार आहे. आता मी काय करतो, ह्या फोर्सला पॅरलल एक लाईन ड्रॉ करतो. किती लांब तुम्ही घ्या. इकडं जर घेतलात, इकडं कवा घ्यायचं यापासून इकडं, हे आरोचं डायरेक्शन जर चेंज असेल तर, आरोचं डायरेक्शन पुढे असल्यामुळे एच्या नंतर हा ए पुढे दाखवलाय मी. हेच जर आरो उलटा असता तर तुम्हाला ए पासून इकडे यावं लागलं असतं. हे लक्षात घ्यायचं थोडंसं. ग्राफिकल मेथड अवघड नाही, फक्त समजून थोडीशी टेक्निक वापरायची आणि एकदम सोपं आहे. आता ए कडून मी इकडे गेलो. आता 100 न्यूटनसाठी मी घेणार आता 20 मिलीमीटर. का तर एका न्यूटनला मी 5 न्यूटनला मी 1 mm घेतले, म्हणजे एका mm ला मी 5 न्यूटनच्या बरोबरीने घेतलेलं आहे. आता मी काय करतो, 5 न्यूटन म्हणजे 20 मिलीमीटर इथून मी इकडे मार्क करतो, म्हणजे 2 सेंटीमीटर. इथं आलो, एच्या नंतर ए आणि बी ह्याच्यामध्ये हा फोर्स आहे, म्हणजे एच्या नंतर इथं बी येईल. ए टू बी ह्याच्यामध्ये हा फोर्स आहे. ह्या फोर्सची डायरेक्शन अशी आहे. थोडासा आता इथे विचार करायची गोष्ट आहे. ह्याची व्हॅल्यू इथं लिहायची गरज नाही, फक्त 2 सेंटीमीटर इथे केलो आम्ही. का तर 100 न्यूटनला 2 सेंटीमीटर त्या स्केलनुसार आलेला आहे. हे स्केल तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आता बघा, ह्या बी पॉईंटच्या नंतर बी आणि सीच्या मध्ये हा फोर्स आहे. ह्या बी पॉईंटवरून का करायचं, ह्या फोर्सला परफेक्टली पॅरलल आणि बी पॉईंटमधून एकतर वर किंवा एकतर खाली फोर्स येईल. वर काय येईल तर आरो हा वरच्या डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून इथून फोर्स वर येईल. ही लाईन तर आम्ही ड्रॉ केली, ह्या लाईनला पॅरलल, एक तर तो वर येईल किंवा तो खाली जाईल. पण खाली का जात नाही, हेच जर डायरेक्शन असं उलटं असतं तर हे खाली गेलं असतं. हे पॉईंट तुम्हाला समजलेलं आहे असं ग्रॅज्युअल तुम्ही. आता हे इथून डिस्टन्स इथं पॅरलल कसं ट्रान्सफर करायचं हा प्रश्न आहे. आता थोडंसं का करायचं समजाय का, ह्या जिथं ही रेषा आहे, ह्या रेषेला तुमचा रोलिंग स्केल असं ठेवा आणि इथं फेंट लाईन ड्रॉ करा. फेंट लाईन ड्रॉ करा. आता थोडं विचार करा, ह्या लाईनला इकडून मी इकडं वरी जर रोल केला असतो तो वरी गेला असतो, इथे हे पॉईंट मिळत नसता, खाली गेला असतो ती केला असता. मग मी काय करेन, ह्या पॉईंटमधून एक पॅरलल रेषा अशी बरोबर कोइन्साइडिंग रेषा, नॉट पॅरलल, कोइन्साइडिंग रेषा मारली, अशी ड्रॉ केली. आता ही कोइन्साइड होणारी रेषा पेंट मारायची. मला ह्याची गरज नाही, मला फक्त ह्याला ट्रू करून इकडे घ्यायचे. आता मी काय करणार, हे इथं घेतल्यानंतर तुमच्या रोलिंग स्केलला जे आहे इथं ठेवा आणि इथून असं रोल करीत घ्या. रोल करीत घेतला, ह्या रेषेला इथून अशी पॅरलल रेषा ड्रॉ करा. पहिल्यांदा फेंट करा, पुन्हा डार्क केली, काही फरक पडणार. हे दोन रेषा एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे ही रेषा आणि ही रेषा एकमेकाला पॅरलल आहेत. एक तर तुम्ही रेषा वरी घेऊ शकता किंवा खाली जाऊ शकता, पण इथं फोर्स वरच्या डायरेक्शनमध्ये असल्यामुळं तुम्हाला खाली जाऊन उपयोग नाही, म्हणून तुम्ही आता इथं वरी आलात. आता या स्केलनुसार 180 न्यूटनला मिलीमीटरमध्ये मी कन्व्हर्शन करणार आहे. 5 न्यूटनचं 1 मिलीमीटर. आता 5ने 180ला भागलं तर 36 येत आहे. 36 म्हणजे 3.6 सेंटीमीटर किंवा 36 मिलीमीटर. आता इथून मी काय करणार, 3.6 सेंटीमीटर मार्क करणार किंवा 36 मिलीमीटर मार्क केलं इथं. आता हे ए, ही बी आणि हा सी पॉईंट झाला. आता थोडासा विचार करा, आता ए बी सी मिळालेले आहेत, सी आणि ए जॉईनिंग करा. सी आणि ए जॉईनिंग करताना डार्क रेषेनं न करता असं डॉटेडनं जर केलं तर हे वेगळं आहे, ह्याचा अर्थ वेगळा होईल. आता मी काय करतो, ह्याला डार्क केलो, हे डार्क केलो, बाण दाखवलो असा, आणि हे डॉटेड लाईन ड्रॉ केलो. बघा आता पहिला फोर्स इकडे चाललाय, दुसरा फोर्स इकडे येऊन आहे. ह्या दोन्हीला कंपन्सेट करण्यासाठी, इक्वेट करण्यासाठी एक फोर्स तिसरा ऍक्ट होऊन आहे, जो की असा असा वर न जाता खाली येईल का वर जाईल. आता तुम्ही विचार करा, हा असा वर जाईल, हा जर खाली आला असता तर
हे सर्कल पूर्ण झालं असतं. मग हे अपोजिट फोर्स आहे आणि हा आहे रिझल्टंट फोर्स आर. आता ह्या फोर्सनं जे तयार केलेला अँगल आहे, आता इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. रिझल्टंटचा अँगल ह्याच्याशी तयार झालेला आरचा थिटा मोजावा लागेल. या पॉईंटपासून मोजायचा. मग तो 70 असेल, 80 असेल, 100 असेल, किती येईल मला माहीत नाही. तो का हे जर कमी असतं तर हे थोडंसं असं येण्याची शक्यता होती. आता मी इथं काढताना ज्याने वर्टिकल तुम्हाला वाटलं नाही, पण ते वर्टिकल नसणार आहे. का तर हे आहेत 2 सेंटीमीटर आणि हे आहे 3.6, म्हणजे हे एवढं येईल आणि हे असा अँगल येईल. ठीक आहे, असं बघूया, असंच येईल. आणि हा अँगल थिटा आहे आणि हा डॉटेड आहे. हे पॉईंट क्लिअर झाला. इथं आरो असा दाखवायचा, आर रिझल्टंट. आता तुमची आरची हे जे डायमेन्शन आहे, हे समजा आता तुमचं उत्तर आलेलं आहे, हे मोजून घ्या. ए टू सी, ए सी बरोबर एक अंदाजे 4 सेंटीमीटर आलेलं आहे. 4 सेंटीमीटर म्हणजे 40 mm. आता का करायचं बघा, आर बरोबर ए सी मोजलेलं अंतर, ए सी गुणिले स्केल. स्केल कोणती वापरली तुम्ही? ए सीची लांबी किती आहे? 4 आहे. समजा किती येते ते तुम्ही मोजायचे आहे. गुणिले स्केल किती आहे? 5. हे किती होईल मग? हे 40, सॉरी 4 म्हणजे 40 mm इंटू 5 किती होईल? 200 न्यूटन. आता हे उत्तर 200ची येईल असं काही नाही. तुम्ही आता कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. हे समजलं तुम्हाला? आता हे जर समजलं असेल तर आता आपण ह्याच्या पुढचा दुसरा एक प्रॉब्लेम घेणार आहोत. ह्याला मी इरेज करतो. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड न करता हे इरेज करतो मी. आता तुम्हाला हे ड्रॉ कसं करायचं समजलं आहे का? काय रिपीट करू थोडंसं फास्टमध्ये. दिलेले फोर्सेस, त्याला नेमिंग ए बी सी डी, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज कशी करा, त्या फोर्सेसला नेमिंग करा. आणि त्याच्यानंतर पहिला ओ टू ए, ए बी सी असं या चिन्हाने जाणार होतं. ए पहिल्यांदा मार्क करा, ह्याला रेषेला पॅरलल रेषा ड्रॉ करा. जे स्केलनुसार अंतर येईल हे 20 मिलीमीटर अंतर म्हणजेच 2 सेंटीमीटर अंतर येईल. बी पॉईंट मार्क करा. या रेषेला हे रेषा पॅरलल ड्रॉ करा. आता अँगल किती आहे माहीत नाही, हे अंतर तेवढं फक्त ह्याचं मार्क करायचं. 180ला 36 मिलीमीटर इथे येईल. ह्याला जॉईन 180 पॉईंट जॉईन करा आणि हे डॉटेड लाईन जॉईन करा. हे दोन असे जात असतील तर हा अपोजिट डायरेक्शन जाईल. आणि हे जर एक असा चालला आणि एक खाली गेला आहे तर इकडे खाली जाईल आणि हा इकडून जाईल. ते पुढच्या प्रश्नामध्ये ते येईल. हे समजलं का? इथं थिटा काढायचा आहे, कॅल्क्युलेट मोजून काढायचा आहे. थिटा तुम्हाला किती आला ते लिहून दाखवायचे आहे. आणि आरची व्हॅल्यू तुम्हाला जे आलेलं अंतर गुणिले स्केल म्हणजेच हे आलेलं उत्तर. आता हे 200 आहे, तुमचं उत्तर चेंज होईल. हे समजलं असं गृहीत धरून आपण पुढचा प्रॉब्लेम ड्रॉ करणार आहोत आणि हे तुम्हाला ग्राफमध्ये ड्रॉ करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1च्या ऐवजी 2, 2च्या ऐवजी 3 फोर्सेस जर दिलो तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल का? आता हे जे फिगर आहे ह्याला मी थोडीशी वेगळी करणार. दुसरा प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये मी काय करतो, पहिल्यांदा फिगर काढतो. ओके, माझा स्क्रीनशॉट मी शेअर करणार नाही, तुम्ही ते ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता मी काय करतो बघा, एक 3 फोर्सेसचा प्रॉब्लेम आपण ड्रॉ करणार आहोत. 3 फोर्सेस ॲक्ट होताना. आता पहिल्यांदा फोर्सेस दिलेले आहेत. समजा एक फोर्स असा दिलेला आहे, एक फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, दुसरा फोर्स असा आहे. ह्याच्या व्हॅल्यू पुन्हा देतो मी. तिसरा फोर्स असा आहे आणि चौथा फोर्स असा आहे. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट सिस्टम एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिलेले आहेत, पण आम्ही अंदाज काढू शकतो की हे व्हर्टिकल वाय जर असेल तर हे एक्स होतं. ह्या दोन्हीच्या मधला अँगल आहे 90 डिग्री. हा पहिला फोर्स आहे, ह्याची व्हॅल्यू आहे 300 न्यूटन. पहिला फोर्स 300 न्यूटनचा, दुसरा 200 न्यूटन आणि हा आहे 400 न्यूटन आणि हा आहे 500 न्यूटन. आता फोर्सेस दिलेले आहेत. आता अँगल बघा, हा पहिला अँगल 90, हे आहे 50 आणि हा तिसरा अँगल आहे 70. आता इथं थोडंसं जरा विचार करा, इथं हा अँगल 70 आहे. आता ह्याला जर आम्ही वाय समजलो तर हा एक्स जर झाला तर हे डॉटेड वाय येईल
आणि ही डॉटेड एक्स येईल. दिलेल्या प्रश्नामध्ये पहिला फोर्स F1 300, F2 200, F3 400, F4 500. आत्ता इथे विचार करायची गोष्ट आहे. हा वर्टिकली डाऊनवर्ड येऊ लागला, वर बाहेर चालला नाही, खाली येऊ आहे. हा बाहेर चालला आहे, हा आत येऊ लागला आहे ओकडे, आणि हा बाहेर चालला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ग्राफ पेपरवर दिलेला प्रश्न जो आहे ना, ग्राफ पेपरवर तुम्हाला काढावा लागेल. पहिल्यांदा त्या डार्क रेषेवर पहिल्यांदा ही रेषा मार्क करा. ही रेषा मार्क केला, इथं पॉईंट ओ मार्क करा, आणि हेच असं डॉटेड मार्क करा, डार्क न करता. त्याच्यानंतर त्याला परपेंडिक्युलर रेषा ही आहे एक्स ॲक्सिस लेफ्टकडे, आणि हे आहे डॉटेड एक्स. आता हे वाय आम्ही मार्क केलेलं आहे, दिलेलं नाही. एक्स आणि एक्स असं ड्रॉ केलं आमच्या ह्याच्यावर, आमच्या ग्राफ पेपरवर. आता का करायचे बघा. आता हे अँगल किती हे ते आम्हाला काही बघित बसायची गरज नाही. ह्या दोन्हीतला अँगल 90 आहे, हा 50 आहे, हा 70 आहे. आता इकडं अलीकडे किती आहे, पलीकडे किती आहे, कॅल्क्युलेशन केला ते चालते. हे 50 आहे तर हे 70 आहे. आता थोडासा विचार करा, इकडे किती असेल, हे 50 आहे तर हे 40 असेल, आणि हे 30 असेल. हे पॉईंट क्लिअर झालं. हे 30 असेल तर हे 60 असेल. आता थोडा विचार करा. या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ग्राफिकल मेथड. पहिल्यांदा काय करायचं, हे ग्राफवर काढताना ग्राफ पेपरचा जो पेज आहे, हा पेज इथं दाखवतो. हा पेज ह्याला काढताना तुम्ही टॅक्टिव्ह वापरली पाहिजे थोडीशी. तुमचा हा इथं बसला पाहिजे, आणि हे उत्तर जे आहे इथं आलं पाहिजे. आता ह्याच्यात स्केल घ्या. स्केल घेताना कसं होईल बघा. पहिल्यांदा 300, 200, 400, 500, कमीत कमी 200, मोठ्यात मोठा 500. आता इथं तुम्हाला लावत असताना, स्केल लावत असताना किती न्यूटनला 1 सेंटीमीटर घ्यावं असं वाटतंय. इथे 100ला घेतला तर 2 सेंटीमीटर येईल, हे 4 सेंटीमीटर येईल, हे 5 सेंटीमीटर येईल, आणि हे 3 सेंटीमीटर येईल. म्हणजे 100 न्यूटनला 1 सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता. किंवा 50ला जर घेतला तर काय होईल, 50ला घेतला तर हे 4 सेंटीमीटर, हे 6, हे 8, आणि हे 10 सेंटीमीटर. थोडी फिगर मोठी होईल. 10 सेंटीमीटरमध्ये तुमच्या ग्राफच्या पेपरला थोडं पेलणार नाही. मग तुम्ही आता स्केल कशी घ्या, अशी घेतलं तर चालेल. स्केल बरोबर आता काय करणार, 100 न्यूटन इक्वल टू 1 सेंटीमीटर ऑन ग्राफ. आता थोडंसं विचार करा, हे 1 cm इक्वल टू 100 न्यूटन. आता इथं विचार करायची गोष्ट आहे. इथं तुम्ही स्केल जर चेंज केला तर काय होते, फिगर मोठी किंवा छोटी होते. फिगर तीच येते, मोठी किंवा छोटी होते. आता या ठिकाणी काही अनेक संधी आहे. 50 न्यूटनला देखील 1 सेंटीमीटर घेता येतं. ती फिगर मोठी होईल का वाटते मला. 50ला 1 घेतला तर तिथे 4 सेंटीमीटर, तिथं 6, इथं 8, आणि इथं 10. ते तुम्ही तुमच्या ग्राफवर बसत असेल तर करा. आणि या ठिकाणी मी आता काय केले, 100 न्यूटनला 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. आता मी ह्याला काय करतो, ABCD मध्ये बाइंड करतो. ABCD करताना तुम्ही कुठल्याही फोर्सपासून सुरू करा, काही फरक पडत नाही. आता मग मला जर इथून करावं वाटलं तर ह्याला A, ह्याला B, ह्याला B नाव दिलं, हे C, हे D होईल. इथं A असेल तर, आणि जर इथं A असेल तर A, B, C, D होईल. असं क्लॉकवाईज जायचं असेल तर. आणि अँटी क्लॉकवाईज समजा ह्याला A घेतलात तर ह्याला B, ह्याला C, ह्याला D घेता येते. कसे घेता येतं, आता मी कसं घेऊ, मी इथं A घेऊ, इथं A घेतो, इथं B घेतो, C आणि D घेतो अँटी क्लॉकवाईज. समजा हे A आहे, आता ह्या दोनमध्ये हा B आहे, इथं B दिलं आहे, म्हणजे A आणि Bच्या मध्ये हा फोर्स आहे. इथं C घेतला, हे C इथं लिहिलं का इथं लिहिलं का काही फरक नाही. B आणि C च्या मध्ये हा आहे. C इथं असलं तरी चालतंय. आता इथं D घेतलं मी. आता फोर्सेस किती आहेत, 4. A आणि D च्या मध्ये हा, A आणि B च्या मध्ये हा, B आणि C च्या मध्ये हा, C आणि D च्या मध्ये हा. इथं जर एखादी आणि फोर्स दिला असता, इथे दिला असतं तर आणि ही संख्या वाढली असते. एकूण 4 फोर्सेस त्यामुळे ABCD घेतले. आता मी इथे काय करतो, A पासून स्टार्ट करतो, ABCD असा अँटी क्लॉकवाईज जातो. आता मी इथे पहिल्यांदा काय करणार, या ठिकाणी एक पॉईंट घेणार, इथे घेतो, थोडा खाली घेतो पॉईंट. तुम्हाला दिसणार आहे. हे आता हे काढत असताना थोडं मी ह्याला खाली घेतोय. हा या ठिकाणी थोडंसं लक्ष करा. हे Aचा जो पॉईंट आहे, ह्याला मी जर ह्या 500ला इकडे घेतला असतो, ह्याला जरा कट करून, तर मला ही स्पेस मिळाली असती. हे 500 न्यूटन. आता ह्याला मी थोडंसं वरी घेऊ शकलो असतो, इथं पॉईंट घेतलं मी. आता विचार करा, A पासून सुरुवात केली, ह्याला नाव A द्या.
आता ए नावाचा फोर्स कुठे येईल, लेफ्टकडे चाललाय, मला इकडे यावं लागेल. मी ह्या एला इथं घेतो ए आणि इथं लेफ्टकडे लाईन ड्रॉ करतो पॅरलल. तिकडे जाता येईल हे फोर्स जर असं असतं. आता फोर्सची डायरेक्शन इकडे असल्यामुळे इथे ए घेतलो, इकडे आलो. आता 2 शेला मला 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आहे. हे 2 सेंटीमीटर अंतर घेतलो. हे बी झाला, ए टू बी, ए टू बी. आता विचार करा, इथं ए टू बी आहे, इथं बी आला, हे फोर्स वर चाललाय, म्हणजे ह्या फोर्सला पॅरलल बी मधून पॅरलल लाईन ड्रॉ करा. रोलिंग स्केल अशी ठेवा आणि रोलिंग स्केल असं ठेवून असं सरकवत आणायचे, तरी ठेवा. इथं सहज येते, रोलिंग स्केल अशी सहज इथे येईल आणि तिला हलता कामा नये. हल्ली तर संपलं. आपला ड्राफ्टर जर असेल, ड्रॉइंग शीटवर जर तुम्ही हे शीटवर परीक्षेमध्ये जर पेपरवर काढत असाल त्याच्या आणि हे लावलात तुम्ही शीट्स, ड्राफ्टर मिनी ड्राफ्टर लावलात तर डायरेक्टली ह्याला पॅरलल येते. आणि रोलिंग स्केल असेल तर थोडं हलू द्यायचं नाही, त्याच्यात हल्ला तर मग करेक्टपणा येत नाही. ह्या रेषेला परफेक्टली असे विदाऊट स्लिपिंग पॅरलल लाईन ड्रॉ करायची. इथून लाईन ड्रॉ करा, पॅरलल लाईन, मिडियम थिकनेस काढा पहिल्यांदा. आणि हे किती आहे, 400, म्हणजे 4 सेंटीमीटर तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. हे 2 आहे तर हे ॲव्हरेज हे 4 आहे. आता तुम्हाला इथं सी नाव द्या, नाव दिलं. आता सी पॉईंट ही 4 सेंटीमीटर आहे. ह्याच्यातून बी आणि सी ही जी रेषा आहे, हे जे फोर्स आहे, ह्या फोर्सला ह्याला इथून पॅरलल लाईन. आता रोलिंग स्केल कशी ठेवायची, रोलिंग स्केलला फेंट असं घ्या खाली आणि इथं स्केल ठेवून असं या, किंवा डायरेक्टली तुम्ही ह्याला असं गेलात तरी जाईल, तो वरी मॅच होईल होते. ह्याला खाली घेतलात आणि ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ केलात तर ही अशी पॅरलल रेषा आहे. आता किती आहे बघा, ते 5 सेंटीमीटर आहे. किती, हे 4 आहे आणि हे 5 आहे. हे सी टू डी ह्याला पॅरलल. आता ही रेषा आहे, आता हे इथला फोर्स आहे, हा फोर्स वर्टिकली डाऊनवर्ड आहे 300. इथून तुम्हाला हे खाली घ्यावं लागेल 300 आणि ही ई आहे. आता थोडंसं विचार करा, ए इकडं आला, बी वर गेला, सी खाली आला आणि डी खाली आला. आता तुम्हाला ए आणि ई डॉटेड लाईन जॉईन करावं लागेल. आता ए आणि ई मधला अंतर मोजा. ए आणि ई मधला अंतर मोजलात तुम्ही, त्याची व्हॅल्यू आली समजा 4, 5, जे काही व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू घ्या. आता तुम्हाला हे सेंटीमीटरमध्ये 4 सेंटीमीटर आलं, 4 सेंटीमीटर गुणिले स्केलचा 100 म्हणजे 400 न्यूटन तुमचं इथलं रिझल्टंटचं उत्तर येईल. पण आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं बघा, फोर्स इथून इकडे गेला, वर गेला, खाली आला, खाली आला, ह्याचा अपोजिट फोर्स वरी न येता खाली जाईल. हे पाठ करायचे. आता ह्या चारीला काउंटर बॅलन्स करण्यासाठी आरची डायरेक्शन 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, अपोजिट फोर्स असा येईल, असा जाईल. ही आरची व्हॅल्यू तुम्हाला इथं मोजायची आहे. आता बघा, आर बरोबर डिस्टन्स किती आले ते मोजा. डिस्टन्स ऑफ ए ई इंटू स्केल. आता डिस्टन्स तुमचं 4 आलंय समजा, 400 गुणिले 100, 400 न्यूटन. न्यूटन हे उत्तर आलं. आता तुम्हाला ह्याचा रिझल्टंट जो आहे हे मिळाला आर. आता तुम्हाला ह्याला इथं दाखवावं लागतंय. आता ह्याला का करायचं बघा, इथून एखादी फेंट लाईन ड्रॉ करा किंवा तुमची रोलिंग स्केल घ्या, इथं घ्या, ह्याला असं पॅरलल लाईन ड्रॉ करा. इथं जरी पॅरलल लाईन जरी ड्रॉ केला तुम्ही तर तुम्हाला इथं ड्रॉ करायचं आहे. तो ह्याला इथून कसं नेणार ह्याचं तुम्हाला थोडंसं विचार करावं लागेल. मी सांगतो ते ऐकलं तर बरं आहे. ह्या रेषेला असंच त्या रोलिंग स्केलने एक्सटेंड करा. रोलिंग स्केलने एक्सटेंड केला, जिथे बी ही रेषेला पॅरलल रेषा आली एक्सटेंड करा आणि त्याला ठेवून खाली या आणि इथं मार्क करा. आता मी असं करतो बघा, फेंट लाईन. आपली रोलिंग स्केल ठेवला आणि खाली आणा, असं डॉटेड लाईन पॅरलल येईल. हे लक्षात आलं का? आता मी हे काढताना फ्री हँडनं काढलंय, माझं उत्तर इथं आलेलं आहे रिझल्टंट. तुम्ही काढत असताना कवा कवा हा इकडं जाण्याची शक्यता आहे, सांगता येत नाही. मी काढताना माझ्या फ्री हँडनं ट्रायल अँड हे जर समजा असं झालं
तर हे बरोबर असं चेंज होईल. ह्याचा अँगल हे जर खाली आलं तर हे असंच वरी जाईल रेषा आणि पॅरलल रेषा इकडे येईल. कसं येईल ते काढल्यानंतर समजा. ही माझ्या रफ काढलेल्या ह्याची पोझिशन आहे. आता तुम्हाला अँगल घेताना ह्या वायपासून तर घ्या किंवा इकडून तरी घ्या. एक्स पासून घेतला तर कोणी सांगेल का? इकडून मोजलेला अँगल जो आहे हे पूर्ण अँगल न घेता इथून जरी मोजलात तर ह्याला मार्क करून दाखवा. बस. थिटा अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ एक्स ॲक्सिस हा अँगल आहे. तो 70 आहे, 80 आहे, जे आला ते तुम्हाला ड्रॉ करता येईल. हे करता येईल का? करता येईल. आता या ठिकाणी उत्तर असं दाखवले ए टू बी घेताना ए टू बी ह्याला फोर्सेसचं नाव नेमिंग वेगळी केली आहे. ए मी असं अँटी क्लॉकवाईज केलेलं आहे, त्यांनी क्लॉकवाईज केलेलं आहे. क्लॉकवाईज करून देखील तुम्हाला ह्याचं उत्तर काढता येईल. उत्तर तेवढंच येईल, अँगल तोच येईल, अँगल तोच येणार, उत्तर तेच येणार. आता समजा इथं लेखकानं पुस्तकात काय केलं आहे, हे ए बी सी डी न करता ह्याला ए, ह्याला बी, ह्याला सी, ह्याला डी केलेलं आहे. तर तुमचं हे उत्तर ह्याला एक इकडं वर न जाता हे न फोर्स येता हा फोर्स आलेला आहे, म्हणजे इथून खाली आले. तुम्ही ते काढायचा प्रयत्न करा. हेच प्रश्न उत्तर मी दुसऱ्या पद्धतीने दाखवू शकतो नेमिंग चेंज झाल्यानंतर. आता आमचं मूळ लक्ष काय बघा, आमचं उत्तर ए टू ई मधलं अंतर स्केल कन्व्हर्शन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू आणि त्यानं ह्याला केलेला अँगल आमचं या मेथडनं ए बी सी डीनं आलेलं उत्तर किंवा ए बी सी डीनं क्लॉकवाईज नेमिंग करून केलेलं उत्तर तेवढंच येईल, अँगल तोच येईल, फक्त ही फिगर चेंज होईल. ती कशी होते आम्ही ते आता बघणार आहोत. या ठिकाणी समजलं, तुम्हाला सर्वांना समजलं असं गृहीत धरतो. ह्याची फिगर काढा. ही नेमिंग ए बी सी डी केली तर अशी फिगर आली. आता नेमिंग ए बी सी डी करतो, हे उत्तर कसं चेंज होते आपण बघूया. उत्तर चेंज होत नाही. हे इथं आलेली फिगर हे ए टू एचं अंतर ते आणि हे तेवढंच येणार आहे, अँगल तेवढाच येणार आहे. आता हे ड्रॉ करून दाखवतो मी. या ठिकाणी हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला समजले असं गृहीत धरतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर फक्त नेमिंग आम्ही करताना जर चेंज केली कसं वेगळं होतं बघा. ए बी सी डी अँटी क्लॉकवाईज नेमिंग. आता मी का करतो, हे ए इथंच ठेवतो, ए बी सी डी करतो आणि इथली पोझिशन कशी चेंज होते ते तुम्हाला मी दाखवतो. हे कट करतो मी आता. तुम्ही हे ड्रॉ करायचे आणि दोन्ही पद्धतीने याचं उत्तर काढा. तुम्हाला जर हे ए टू ए अंतर जर दोन्ही तेवढंच आलं आणि ही डॉटेड लाईनची ही जी पोझिशन आहे ही इथं वरी बी आली ना कुठे बी आली अशीच जर आली तर हे बरोबर इथून अँगल असाच रिझल्टंटचा येणार, हे सिद्ध होते. आता मी ह्याला कट करतो. आता स्केल 30 आहे. आता मी ही डॉटेड लाईन जी आहे ना ही कट करतो. आता मला माहिती डॉटेड लाईन ही येणार आहे का वेगळी आहे. आता नावं चेंज करतो मी. ए हे आणि हे नाव चेंज करतो. जसं तशी फिगर आहे. आता मी का करतो, या ठिकाणी तोच प्रॉब्लेम तीच फिगर 300 200 500 400चे 4 फोर्स आहेत. ह्याला फक्त नेमिंग कशी चेंज केली. ए इथं बी इथं सी हा ह्या 2 फोर्ससाठी आहे आणि ह्या 2 फोर्ससाठी डी, 4च फोर्स. आता मी काय करतो, पहिल्यांदा एक रेषा ड्रॉ करतो, एक पॉईंट ड्रॉ करतो आणि तिथून रेषा ड्रॉ करतो. आता पहिल्यांदा मी इथं पॉईंट मार्क केला, इथून रेषा ड्रॉ केली 2 सेंटीमीटर ए आणि ह्या बी. आता कोण सांगते भाऊ, एच्या नंतर मी बी कडे जाणार आहे. मी पहिल्यांदा हे फोर्स घेतला, आता हे घेणार आहे, इकडून येणार नाही, हे घेणार आहे. आता हा फोर्स कसा आहे, खाली येऊन आहे, खाली आला. आता किती आहे तो 300 म्हणजे 3 सेंटीमीटर. हे 300 म्हणजे 3 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर. पहिल्यांदा असं आलं, हे 3 सेंटीमीटर. आता सी हे झालं, सी टू डी इथं आहे. इथून मी काय करतो, ह्या फोर्सला इथून पॅरलल लाईन ड्रॉ करतो. आता कसं करावं लागेल, पहिल्यांदा ह्याला असं एक्सटेंड करा आणि रोलिंग स्केल आमची ठेवायचं किंवा आणि खाली जाऊ द्या, फेंट काढायचं, डार्क नाही. आणि इथून रेषा मारा आणि इथं ह्या रेषेला असं पॅरलल तुम्ही खाली जा. आता खालचं हे दिसत नसेल, हे थोडंसं मी सॉरी. आता थोडं विचार करा, हा जो फोर्स आहे ह्या फोर्सला हा पॅरलल आहे. इथं आम्ही 3 किती सेंटीमीटर घेतले, हे
5 सॉरी आता 5 खूप मोठं होते. मी आता पुन्हा करतो. 1 2 ह्या फोर्सचा आणि हा 3 ए बी सी 1 2 3 हा सी इथं आला. आता हा फोर्स खाली चिवला आहे, सॉरी 1 हा 2 खाली चिवला आहे, हे 3 आणि हा फोर्स वर चालला आहे. ह्या फोर्सला इथून पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. कसं करायचं सांगा तुम्ही. डायरेक्टली रोलिंग स्केल ठेवा आणि या असं रोलिंग करीत 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 इथं रेषा मारायची गरज नाही, एक्सटेंड करायची गरज नाही. डायरेक्टली ह्याला पॅरलल रेषा सी मधून अशी आणि हे किती आहे 4 सेंटीमीटर ड्रॉ करा. सी आणि डी. आता बघा ए टू बी आलो किती 2 सेंटीमीटर, बी टू सी आलो 3 सेंटीमीटर, सी टू डी आलो, सी टू डी किती आलो 5 सेंटीमीटर आणि डी टू ए 4 सेंटीमीटर वर गेलो. ही जागा उरली उरली. आता ह्याला काय करायचं डॉटेड लाईन जॉईन करायचं. आता हे बार. आता हे असं आलंय अपोजिट येईल तो खाली यस का नो यस खाली येईल. आता खाली आल्यानंतर ह्याची किंमत मोजा. ए टू डी किती आहे मोजा. 4 सेंटीमीटर येणार म्हणजे येणार. जर चुकलं समजायचं की आम्ही मेजरमेंट घेताना थोडीशी MM 1-2 MM ची गडबड केली. आता हे जे 4 सेंटीमीटर जेवढं इथं आलं पहिल्या उत्तरमध्ये तेवढंच आलंय. आता हे 4 सेंटीमीटर बरोबर आहे का नाही मला माहिती नाही. हे काढणार. आता आम्ही काय करणार ही व्हॅल्यू आली. आता ह्या थिटा कसं काढायचं बघा. आता ह्या रेषेला असं फेंट ड्रॉ करा आणि रोलिंग स्केलला ठेवा असं आणि या इकडे रोलिंग स्केलला असं ड्रॉ करा. ह्याची बाणाची डायरेक्शन इकडं आहे. हे आर हे आर व्हॅल्यू तेवढीच अँगल तेवढाच. समजलं का. यस समजलं. असं गृहीत धरतो आणि ही क्लिप आपण या ठिकाणी स्टॉप करतो. दररोज आपले मी हे क्लिप तुम्हाला तयार करून देत जाईल. तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करताना ग्राफ पेपर घ्या. आता काही विद्यार्थी नवीन आहेत, नवीन विद्यार्थ्यांना यांचा हा टॉपिक हे संपल्यानंतर ते बेसिक सुरुवातीपासून आपण आणि स्टार्ट करणार आहोत. हे क्लिप तुम्ही बघा. तुमच्या परीक्षेमध्ये या परीक्षेत जे आहे हा प्रॉब्लेम जो आहे ग्राफिकल मेथडचा 3 मार्काला 4 मार्काला सहज येतो आणि उत्तर अनालिटिकल मेथड आणि ह्याच्यातले उत्तरं तीच असतात, फक्त प्रोसिजर चेंज असते. या ठिकाणी तुम्ही माझा व्हिडिओ क्लिप खूप शेवटपर्यंत ऐकलात, मन लावून ऐकलात. मराठीतून ही क्लिप आहे. हा मेकॅनिक्सचा विषय जो मराठीतून आपण शिकवतोय आपल्या पॉलिटेक्निकच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना हा विषय मराठीतून शिकल्यामुळं खूप सोपा जाण्याची मी अपेक्षा करतो. आणि आपल्या तुमच्या पेपरमध्ये जे आहे ना हा प्रॉब्लेम आला तर सॉल्व करायची तयारी ठेवा. प्रोसिजर पाठ करा. प्रॉब्लेम कुठलाही आला कसलाही आला तर बिलकुल तो सॉल्व करायची तयारी ठेवा. मेकॅनिकल सिव्हिल फर्स्ट इयरला ह्या दोन्ही वर्गांना हा विषय आहे. तुमचे जेवढे मित्र असतील त्या मित्रांना ही लिंक शेअर करा. आपले यूट्यूब चॅनल आहे प्राध्यापक तानाजीराव दाडगे, त्या चॅनलवर आपल्या ह्या क्लिप जातात आणि ही क्लिप मी तुम्हाला पण शेअर करलो आहे की तुम्हाला ह्या क्लिप आता ह्याचा तुम्ही वापर करावा आणि मेकॅनिक्समध्ये तुम्ही मास्टर व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.